सर काय सांगाल आज जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये तुमचा जनतेने काय सांगाल? औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आमच्या पॅनलचे जवळपास संपूर्ण या ठिकाणी संचालक निवडून आले. आमचे नेते माननीय श्री खासदार संदीपानजी भुमरे साहेब आणि आमचं जे काही पॅनलचे प्रमुख होते माननीय श्री सावे साहेब, या ठिकाणी श्री चव्हाण साहेब आणि आमचे नितीन पाटील साहेब, या सर्व मंडळीनं खूप पराकाष्ठा या ठिकाणी केली. आणि शेतकऱ्याची ही बँक आहे. शेतकऱ्याची बँक ही सत्तेच्या बाजूने जर का असली तर त्या बँकेचा या ठिकाणी नफातोटा आपल्याला करता येईल, तो फायदा या ठिकाणी शेतकऱ्याचा होईल. या दृष्टिकोनातून सर्व मतदार बंधूंनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला भरघोस मताने असं या ठिकाणी निवडून. काय आव्हान असणार आहे तुमचं सांगा? आता बँक म्हणल्यावर तर आव्हान असतं. त्या ठिकाणी प्रामुख्याने शेतकऱ्याला कमी व्याजदराने कसं आपल्याला कर्ज देता येईल आणि जास्तीत जास्त गोरगरीब शेतकऱ्यांना कर्ज कसं देता येईल, कमी दरात कसं देता येईल, हे आम्ही या ठिकाणी. जशी शिवाजी बँक तुम्ही डेव्हलप केलेली आहे तशी डिजिटल करण्याची, तसं मध्यवर्ती बँक तुम्ही डेव्हलप पण करणार आहे का? आहे ना, असं काही नाही. आता जेवढा पण बँक आहे त्या सगळ्या डिजिटलच आहे. आता आपली बँक ही महाराष्ट्रातली नंबर 2ची बँक आहे. म्हणजे लातूर मराठवाड्यात तरी आपल्या लातूरनंतर आपल्या बँकेचा नंबर लागतो. जवळपास 4.5 कोटी रुपयाच्या ठेवी या बँकेमध्ये आहे आणि तिथं ती नफ्यात सुद्धा आहे. त्याच्यामुळं बँक ही चांगल्या परिस्थितीत आहे. अजून चांगल्या परिस्थितीत या ठिकाणी येण्यासाठी लोकांनी जो काही आमचा पॅनल निवडून दिलेला आहे, तर या पॅनलमध्ये जवळपास 6 आमदार आहेत, 2 मंत्री आहेत, खासदार आहेत, असे मोठमोठाली मंडळी आणि सरकारमधली मंत्री महोदय या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यामुळं निश्चित शेतकऱ्यांचा फायदा या पॅनलतून या बँकेमध्ये होणार आहे. चालेल, धन्यवाद.